ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरणार असं तायवाडेंनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला इशारा दिलाय। मनोज जरांगेंना आमचा विरोध नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। उद्यापासून आंदोलन करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काय म्हणणं आहे आपल्यासोबत आहे डॉक्टर बबनराव तायवाडे सर, काय म्हणणं आहे? राष्ट्रीय ओबीसी महासंघ मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात म्हणून आंदोलन करत आहे याच्या असं आमचं नाही आहे। आमचा मनोज जरांगे पाटलाला विरोध नाही आणि त्यांचा अमल, पण आमच्या ओबीसीला जे काही आरक्षण मिळते, आमच्या ओबीसीला ज्या काही सोयी सवलती मिळते त्या बंद करण्याच्या किंवा आरक्षणामध्ये कुठल्या प्रकारची कपात करण्याच्या किंवा ज्यांना प्रमाणपत्र मिळू शकत नाही अशा व्यक्तींना कुणबी मराठा जातीची प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आणण्याचा प्रयत्न सरकार करते आहे का, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। ते जे काही आश्वासन त्यांना देतील त्या आश्वासनामुळे जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला असेल असं आमच्या निदर्शनामध्ये आलं तर लगेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा रस्त्यावरती येऊन आंदोलन करून ज्याला काय म्हणू की हे करून आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आजही सज्ज आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी।